मुलांना काहीतरी हेल्दी देण्याचा विचार करताय, तर जी बाहेरची आपण बिस्किटं मुलांना देतो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये डालडा, मैदा असतो, रिफाईंड शुगर असते. तर याच्यापैकी काहीही न वापरता आज आपण मिलेट बिस्किट बनवणार आहोत. खूप हेल्दी आहेत आणि टेस्टीसुद्धा आहेत. तर त्याच्यासाठी इथे मी 1 कपाला थोडीशी कमी देसी खांड घेतलेली आहे. याच्याऐवजी ब्राऊन शुगर वापरू शकता किंवा मग गुळाची पावडर वापरू शकता. डायरेक्टली जो गुळाची ढेप असते तो कट करून आपल्याला इथे वापरायचा नाही आहे, त्याने बिस्किट व्यवस्थित येत नाही. एकदा हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे. जर गुळाची पावडर वापरणार असाल तरीसुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर त्याच्यानंतर इथे आपण 2 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. हे एक असं मिलेट आहे ज्याने आयर्न कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये वाढतं. त्याच्यासोबतच 1/4 कप इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जर तुम्हाला ग्लुटन फ्रीसुद्धा बिस्किट बनवायचे असतील तर गव्हाच्या पिठाच्या ऐवजी इथे तुम्ही बदामाची पावडर वापरू शकता. जी आपण ब्राऊन शुगर मिक्सरला फिरवलेली होती तीसुद्धा याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. त्याचप्रमाणे 1 टीस्पून याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे. अर्धा टीस्पून आपल्याला सोडा घालायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1/3 कप वितळलेलं तूप घालायचं आहे. जर तुम्ही तूप डायरेक्टली वापरलं तर ते जास्त प्रमाणात होऊ शकतं. त्याच्यासाठी आपल्याला तूप वितळवून घ्यायचं आहे. तर 1/3 कप तूप याच्यामध्ये घातलेलं आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. जे तूप याच्यामध्ये टाकलेलं आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तर त्याने आपल्या बिस्किटांचं टेक्स्चर आहे ते खूप छान येतं. तर चांगलं 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला याप्रमाणे चोळून घ्यायचं आहे. बघा, मी तूप आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे. याचा एक छान लाडू तयार होत आहे. बघा, इतपत आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला रूम टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं आहे. तर मी ते साधारण 1/3 कप दूध घेतलेलं आहे. जसं आपल्याला दूध लागेल तसं थोडं थोडं टाकून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे. तर कणिक मळतो त्याप्रमाणे अजिबात मळायचं नाही आहे. हलक्या हाताने आपल्याला फक्त याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. मी फक्त दूध टाकून मिक्स करून घेते आहे. याचप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे. जर कणिक मळून जशी मळतो आपण तसं मळलं तर आपले बिस्किट आहे ते व्यवस्थित होत नाही. त्याच्यासाठी अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर याप्रमाणे मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक बटर पेपर घेतलेला आहे. याच्याऐवजी एखादी प्लास्टिक शीट जरी घेतली तरीसुद्धा चालेल. एक मोठा गोळा घेऊन आपल्याला याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. एकसारखा लाटून घ्यायचा आहे. खूप जास्त जाड किंवा खूपच पातळ करायचा नाही आहे. मीडियम अशी जाडी याची ठेवायची आपल्याला. तर याप्रमाणे मी लाटून घेतलेलं आहे. जर आपण खूप जास्त जाड केले तर बेक व्हायला जास्त वेळ लागतो. तर इथे माझ्याकडे कटर आहे त्याने मी बिस्किटांना शेप देणार आहे. जर तुमच्याकडे कटर नसेल तर एखादे डब्याचं झाकण असेल किंवा वाटी असेल त्याने तुम्ही कट करू शकता किंवा मग चौकोनी आकार देऊ शकतात. सुरीच्या साहाय्याने कापून चौकोनी आकारसुद्धा देऊ शकता किंवा तुम्हाला जो आकार हवा आहे त्याप्रमाणे देऊ शकता. तर हलक्या हाताने आपल्याला हे बिस्किट आहेत ते काढून घ्यायचे आहेत. बघा, खाली चिकटतात तर डायरेक्टली तुम्ही काढायला गेले तर ते तुटतात. त्याच्यासाठी सुरीच्या साहाय्याने अलगद आपल्याला काढून घ्यायचे. तर याप्रमाणे मी काढून घेतलेले आहेत. तर मी बिस्किट दोन प्रकारे बेक करून दाखवणार आहे. एक तर मायक्रोवेव्हमध्ये आणि दुसरी कढईमध्ये. जर मायक्रोवेव्हमध्ये करणार असाल तर 180 डिग्री सेल्सिअसवर आपल्याला कन्व्हेक्शन मोडवर मायक्रोवेव्ह प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि साधारण 12 ते 14 मिनटासाठी हे बिस्किट बेक करून घ्यायचे. 12 मिनटात होऊन जातात. तर जर तुम्ही खूप जास्त जाड बनवलेले असतील तर वेळ जास्त लागू शकतो. तर 12 मिनटानंतर एकदा चेक करायचे. आणि जर कढईमध्ये करणार असाल तर कढई एक 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे. कढई प्रीहीट झाली की त्याच्यामध्ये आपल्याला ही प्लेट आहे ती ठेवायची आहे. खाली जर मीठ टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरीसुद्धा काही हरकत नाही, तरीसुद्धा खूप छान बेक होतात. आणि कढईमध्ये जेव्हा आपल्याला बेक करायचे असतात तेव्हा साधारण 18 ते 20 मिनिट लागतात. आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची. लो फ्लेमवरच हे बिस्किट बेक करायचे. तर हे जे मायक्रोवेव्हमधले बिस्किट आहेत ते बेक झालेले आहेत. मला साधारण 14 मिनिट बेक करायला लागलेले आहेत. जर याच्यापेक्षा जाड असतील तर अजून जास्त वेळ लागू शकतो किंवा मग पातळ तुम्ही बनवलेले असतील तर त्याच्यापेक्षा कमी वेळ लागू शकतो.
हे बिस्किट अजूनसुद्धा खूप गरम आहेत, पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे. मी एका चाळणीमध्ये काढून घेते आहे, म्हणजे ते दोन्ही साईडने छान थंड होतील. तर खूप छान जाळीदार असे आपले हे मायक्रोवेव्हमधले बिस्किट्स तयार झालेले आहेत. आणि जे कढईमधले बिस्किट आहेत ते सुद्धा आपले बेक झालेले आहेत बघा. साईडनी थोडासा ब्राऊन असा कलर, डार्क कलर येतो. जर साईडनी कळून येत नसेल तर खालच्या साईडनी चेक करून घ्यायचे. खालच्या साईडनी थोडासा डार्क रंग येतो. तर हे जे नाचणीचे बिस्किट आहे त्याचा रंगच तसा असतो, त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. तर तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार अशी आपली बिस्किट तयार झालेले आहेत मस्त. तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते. खूप छान क्रंची अशी आपली बिस्किट तयार झालेली आहेत. दुधामध्ये बुडवले किंवा चहामध्ये बुडवले तरी सहज बुडतात. इतके छान क्रंची असे आपले बिस्किट तयार झालेले आहेत. आणि हे एकदा बनवून तुम्ही 2 ते 3 महिन्यांपर्यंत स्टोअर करू शकता.